बोला पुंडलिक बिहारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु राम महाराज की जय. रामकृष्ण हरी. संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो क्षण कालाखेर उजळला. अवघी पुण्यनगरी विठू नामाच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या नादात न्हाऊन निघाली आहे. कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संशयरत्न संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचे काल पुण्यात दिमाखात आगमन झाले आहे. वयाने लहान असूनही ज्ञानाने संपूर्ण विश्वाला कवेत घेणाऱ्या ताटीच्या अभंगातून माऊलींना उपदेश करणाऱ्या संत मुक्ताईची पालखी तुम्ही बघत आहात. योगी चांगदेवाचा अहंकार दूर करून त्यांना सन्मार्ग दाखवणाऱ्या आदी माया मुक्ताई. वारी जितकी मोठी तितकीच ती या निस्वार्थी सेवेमुळे सुंदर आहे. रामकृष्ण हरी. वारी म्हटली की आपल्याला दिसतो तो भक्तीचा महासागर, टाळ मृदंगाचा गजर आणि अथांग गर्दी. पण हा लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर करणाऱ्या देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंतचा या प्रवासात लाखो वारकरी चालत असतात. पण त्यांना कधीही भुकेलं राहावं लागत नाही. कारण ठिकठिकाणी हजारो हात अन्नदानासाठी पुढे आलेले असतात. कोणी गरम चहा नाश्ता देत असतं, तर कोणी माऊलींसाठी जेवणाची पाकिटे तयार करत असतं. विशेष म्हणजे ही सेवा देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि नम्रता तुम्ही बघत आहात वाखण्याजोगी असते. फक्त अन्नदानच नाही तर अनेक डॉक्टर्स आणि तरुण मंडळी वारीत मोफत वैद्यकीय सेवा देतात. वारकऱ्यांच्या पायाचे फोड पुसणे, त्यांना औषधोपचार करणे, यातून ते खरी विठ्ठल सेवा शोधतात. रस्त्यावरची स्वच्छता राखणारे स्वच्छता दूत असोत की वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारे सेवाभावी चालक, या सगळ्यांच्या निस्वार्थ कष्टामुळेच वारीचा हा गाडा दरवर्षी दिमाखात पुढे सरकतो. ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलं होतं, भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे. म्हणजेच प्राणीमात्रांमध्ये एकमेकांबद्दल मैत्रीची भावना असावी. ही भावना वारीतील हे सेवाधारी प्रत्यक्ष जगून दाखवतात. स्वतःचा व्यवसाय नोकरी बाजूला ठेवून वारकऱ्यांच्या माऊलींची सेवा करणाऱ्या त्या सर्व हातांना आणि संस्थांना माझा कोटी कोटी प्रणिपात. तुमच्या या सेवेला सलाम. उन्हा पावसात मौल्यनमोल चालून थकलेल्या वारकऱ्याला जेव्हा रस्त्याच्या कडेला एखादा तरुण हसून गरम चहाचा कप देतो, तेव्हा त्या चहाची चव कोणत्याही अमृतापेक्षा कमी नसते. रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी हजारो लोकांसाठी एकाच वेळी महाप्रसाद बनवणारे आचारी आणि ते वाढणारे स्वयंसेवक हे कोणत्याही मोठे मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांपेक्षा भारी काम करतात. वारी चालताना अनेक माऊलींच्या पायाला फोडं येतात, पाय सुचतात. पण अशावेळी रस्त्याच्या कडेला काही तरुण आणि डॉक्टर्स हातामध्ये मलम आणि पट्टी घेऊन बसलेले दिसतात. वयाने अत्यंत लहान असणारी ही मुलं जेव्हा 60-70 वर्षाच्या वारकरी आजोबांच्या आजीच्या पायाला मलम लावतात, तेव्हा तिथेच खरा विठ्ठल अवतरल्यासारखा भास होतो. ही चिखलात आणि धुळीत होणारी पायांची सेवा म्हणजेच खरी भक्ती आहे. काळ बदलला तशी सेवेची रूपही बदलली आहे. अनेक तरुण आता वारकरीसोबत मोबाईल चार्जिंग व्हॅन घेऊन चालतात, जेणेकरून वारकऱ्यांच्या घरच्यांशी संपर्क तुटू नये. कोणाची चप्पल तुटली तर मोफत शिवून देणारे चर्मकार बांधव, कोणाची सायकल किंवा गाडी खराब झाली तर मोफत दुरुस्त करणारे मॅकॅनिक, इथे प्रत्येकजण आपापल्या कौशल्याने विठ्ठलाची सेवा करत आहे. या अथांग जनसागराची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सांभाळणारे आपले पोलीस बांधव, ट्रॅफिक पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी सुद्धा कौतुकास पात्र आहेत. 24 तास ड्युटी राहून स्वतः उपाशी तापाशी राहून ते वारकऱ्यांचा मार्ग सुकर करतात. त्यांच्या या सेवेलाही मानाचा मुजरा. तुम्ही बघू शकता, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पूर्ण पुणेकर जमा झालेले आहेत. या प्रचंड वारीचे नियोजन तुम्ही बघू शकता. एकदम प्रत्येक वारकऱ्याला सेवा देण्यासाठी व प्रत्येक येणाऱ्या भाविकाला दर्शन मिळण्यासाठी नियोजन एकदम व्यवस्थित केलेले आहे.
आपली कधीपासून सेवा चालू आहे आपली? एक 8-9 वर्षाला झालो आहे. हो. म्हणजे प्रत्येक तुम्ही जसं आता हे वारकरी येतात त्या प्रत्येक वारकऱ्यात विठ्ठलाला पाहताय आणि तशी तुम्ही सेवा करताय. भाई या मागचं काय कारण? काय नाही, श्रद्धा आमची विठ्ठलावरती, पांडुरंगावर श्रद्धा आहे. म्हणजे विठ्ठलावरती जी सेवा आहे म्हणजे तुम्ही जी विठ्ठलावरती जी तुमची भक्ती आहे ती अशी सेवा तुम्ही दाखवता. ओके, नक्कीच. म्हणजे किती दिवस असते सेवा आपली? 2 दिवस असते? हो, 2 दिवस जोपर्यंत पालखी इथे असते तोपर्यंत आमची असते, सेवा करतो. अखंड सेवा राहते आमची सेवा. हो. पंढरपूरला या आधी कधी जाणं झाले आता एवढ्यात? कधी नाही, आमचं इथं हेच पंढरपूर आहे आमचं सध्या. म्हणजे बघू शकता मंडळी तुम्ही की जो व्यक्ती पंढरपूरला जात नाही पण ह्या प्रत्येक वारकऱ्यात विठ्ठलाला पाहतो आणि त्यांची मनभावी सेवा करतो, हेच खरे माणसाचे माणूसपणा. बघा तुम्ही बघू शकता विठ्ठलाप्रती जी भक्ती जी प्रत्येक व्यक्तीत आहे तो प्रत्येक वारकऱ्यात विठ्ठलाला पाहून त्यांची सेवा करतोय. तुम्ही बघू शकता. रामकृष्ण हरी. कुठून आलात? कर्जत कोरेगाव. नाव काय? नाव लक्ष्मण सिंग सीताराम परत. कितवी वारी आहे? ही वारी माझी जवळजवळ 39. 39वी. ओके. म्हणजे प्रत्येक वारीत असं नवीन काय शिकायला भेटतं? नवीन म्हणजे तुकाराम महाराज गुण असेल, एक वारी केली की त्याचं सगळं अंगामधलं जे काय शेड्यू करायचं. ओके. म्हणजे असं कधी वाटलं काय की पाय दुखतायत वारीत चालताना? दुखत बिकत काही नाही. कारण संतांची भूमी अशी आहे की घेता नाम का पेयम धन्य तुकोबा समर्थ, त्याने खरोखर केला पुरुष असा पुरुष पुन्हा जन्मालाच नाही. नक्कीच माऊली. म्हणजे तुम्ही तरुण पिढीला किंवा आणखी लोकांना काय सांगू शकता तेच की बाबा तुम्ही बाकीचं सुख 100% वाटत. बरोबर. म्हणजे लोक सुखासाठी इकडे तिकडे जे जातात ते न जाता फक्त विठ्ठलाच्या भक्तीत जर पाहिजे असेल तुकाराम महाराजांची दिंडीतून वारी, तिथून पुढं प्रगती वाढत चालते. नक्कीच माऊली. तुम्ही म्हणताय तसं लोकांनी सुख शोधण्यासाठी इकडे तिकडे न जाता विठ्ठलाच्या भक्तीत मार्ग 16 तुकाराम महाराज दिंडीचा 16 आनंद जीवाला कायम स्वरूपीचा. नक्कीच माऊली. लोकांपर्यंत शेड विकारचं जातात पण 100% व्यसनमुक्तीचा होऊ शकतो. तो कुठल्याच व्यसनाला बळी पडू शकत नाही. तरुण वयात जर वारी केली तर नक्कीच माऊलींचा उपदेश हा प्रत्येकाने घ्यावा. म्हणजेच तरुण पिढीने जे नको ती व्यसनं करण्याची वेळ वाया घालवतात किंवा नको त्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा माऊलीच्या विठ्ठलाच्या भक्तीत वेळ वाया घातला तो कधी वाया जाणार नाही किंवा विठ्ठल त्यांचा सफल होणार आणि आयुष्य वाढत चालणार आणि संसारही मोठा होत चालणार. नक्कीच माऊली. नक्कीच संसार मोठाच होणार आणि किंवा त्यांना कधीच अपयश येणार नाही. विठ्ठलाच्या कृपेने त्यांच्या यशात कधी अधोगती येणार नाही. आणि दुसरी गोष्ट रोगराई शरीराला बळी होऊ देणार कायम. रामकृष्ण हरी माऊली. बरं वाट.
रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली कुठून आला आपण? आम्ही अकलूजून आलो. अकलूजवरून आलाय. हो. बरं आतापर्यंतचा वारीचा अनुभव कसा होता तुमचा? आतापर्यंत अनुभव म्हणजे कसा आहे की ह्याच्यामध्ये आल्यानंतर सर्व आनंद असतोय आणि हे भजन या अभंग प्रत्येक वेळेस नवे नवे अभंग काय मिळतात. आम्हाला काय पाठांतर नसलेले ते अभंग पाठांतर होतात आणि नवीन काय असे जे कलाकार लोक जे असे चाली काढतात त्या चाली आम्ही आमच्या भजनाला हरिपाठाला गवळणीला लावून त्याचा आनंद घेत असतो. त्या आनंदामध्ये आम्हाला काही समजत नसतं आम्ही कुठं आहे काय करतो काय नाही. मग ती बरोबर दिंड्या निघल्या आणि ती नकाराची गाडी निघली मग ते आम्ही बरोबर तिथं पोचत असतो. आणि त्यानंतर या पुण्यामधली जे लोक भाविक आहेत त्यांची सेवा बघून आम्हाला काय ते घरदाराचं सुचतच नाही. आम्हाला जाग्यावर झोपल्या ठिकाणी पोच करतात. बिस्किट पुढे काय पाहिजे ते कपडे लत्ते छत्र्या वगैरे काय यात्रा आहे ते. त्याच्यामुळं आम्हाला हे पुण्यामध्ये आलं ना आम्हाला काही दुसरं आठवत नाही. तर ज्ञानोबा तुकाराम मी आता आम्ही 25-30 वर्ष झालं असं पायवारी करतो. आमचं हीच आनंद. आम्ही आजारी पडत नाही काय नाही एवढं तेवढं सर्दी डोकं होतं पण त्याला बी रस्त्याने गोळ्या बिळ्या मालिश परत कठीण चपल्याची सेवा इस्त्री करून एवढंच नवं पायाची मालिश सुद्धा करतात. एवढे भाविक आहेत त्याच्यामुळं ह्याचा आम्हाला ही सर्व लोकांची सेवा आम्हाला मिळते. त्याच्यामुळं आम्ही आनंदात पंढरपूरहून पोहोचतो. जाग्यावर तिथल्या तिथं पाणी व्यवस्थित बिस्लरी बाटल्या वाटतात. परत त्या गावचे भाविक आम्हाला इथं चहा बी बनवला तो सार्वजनिक प्रसाद असतोय. त्याच्यामुळं नेऊन असे घरी सोडतात. एखाद्याला काय झालं तर इथले लोक रिक्षामध्ये बसवून त्याला दवाखान्यामध्ये पोच करतात. पोलीस लोक साहेब लोक ती सुद्धा रस्ताही दाखवत असतात. कुठलाही माऊली तुम्ही नंबर घेतात त्यांचे त्याला नेऊन सोडतात. ह्याच्यामुळं आम्हाला ह्या पुण्यामधल्या लोकांच्या सेवेमुळं आम्हाला ते काय आनंद नाही. आणि पुण्यातल्या लोकांचं ज्ञानोबा तुकारावर किती प्रेम आहे ही सर्व सेवामध्ये दाखवतात. आणि आता या वर्षी तुम्हाला तरुण पिढीला काय तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे वारीच्या ह्याच्यातनं? वारीच्या ज्यामधनं की सर्वांनी ह्या सतमार्गाला लागावं. या असले सर्व व्यसनं पिसणं ही मावा गोवा ही असले खाऊ नये काय करू नये. आपलं हरिनाममध्ये यावावं आणि टायमिंग नाश्ता आपलं दुपारी जेवण संध्याकाळी जेवण हे असं ह्यांनी सेवा केली पाहिजे. आपल्या शरीराची लोकांची नाही. घरचं काम केलं पाहिजे व्यवस्थित. पांडुरंगाला काय मागताय यावेळेस? काय नाही देवा आम्हाला असं सुखाने ठेव आणि पुढच्या वर्षी आम्हाला असं जिथं पोचू दे काय. आणि वारी आपली आमची अशीच जाऊ दे. आम्हाला काय सुद्धा नको. ते सर्व त्याच्या हातात असतं. ते बराबर देतोय काय. तुझी चिंता त्याची आवडीनं भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करू तो सांभाळ तूच मोकली लायसे नाही. जैशी तिथे आहे तैच्या परी राहरे कौतुक तुप आहे संचिताचे. एका जनार्दनी भोग पार्लब्धाचा हरिकृपे तयाचा नाश झाला. म्हणजे कुठले बी आपले भोग असले ना ते हरिकृपेने त्याचा नाश होतो. हरी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. मग त्यांनी पहिले सांगितलेलं की आवडीनं भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे. म्हणजे आपण आवडीनं हरिनाम घेतलं ना म्हणजे आपली चिंता त्याला असते काय. मग ती आवडीचा धनी पुरवितो. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटवया भूक तानो काय आवडीचा धनी पुरवितो. त्या दुसऱ्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्प करो चिंतामणी आवडीचा धनी पुरवितो. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख न आठवया भूक तानो काय. तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्या जीवाला हे बाबा आता ही तुझ्या जीवाला खूप झालं खाणं पिणं. आता तू असा राहा की न आठवया भूक ताण काय. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख न आठवया भूक ताण काय. तुला ताण भूक नाही आठवली पाहिजे असा राहा म्हणले. काय म्हणले ताण नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. आणि ही दोन्ही अभंग एक असल्यासारखेच आहेत काय. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्प करो चिंतामणी. कामधेनु कल्प ती चिंतामणीचं काम आहे असं म्हणते तुकाराम महाराज. कामधेनु कल्प करो चिंतामणी आवडीचा धनी पुरवितो. म्हणजे आपण ज्याला आवडतोय ना ते आपल्याला पुरवतोय. आवडीचा धनी पुरवितो. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख न आठवया भूक तानो काय. म्हणजे तुकाराम महाराजांनी आपल्या जीवाला सांगितलंय भूक आठवू नको तुला ताण आठवू नको न आठवया भूक तानो काय. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. मग हे पंढरपूर आम्हाला आवडत असल्यामुळे त्या नादामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे तुकाराम महाराजांनी अभंग ना आठवया भूक ताण काय. तुला ताण बी आठवली नाही पाहिजे आणि भूक बी नाही आठवली पाहिजे. आणि अक्षरशः अशी परिस्थिती होती
या भजनामध्ये राहिल्यानंतर त्यांना कुणाला सूद नसती, कुठं आपण आलोय, कुठं हाय, काय आपण खाल्लं का पिल्लं का नाही. मग ती लोक रोडची म्हणतात माऊली चहा घ्या, पोहे घ्या, ही घ्या. बोला पुंडलिक विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु राम महाराज की जय. रामकृष्ण रे माऊली. चला चला येतो. ओके थँक्यू. रामकृष्ण रे बाबा. रामकृष्ण हरी. बाबा किती वर्ष झाला ही सेवा करता तुम्ही? 25 वर्ष झाले 25 वर्ष झालं तुम्ही सेवा करता. कुठलं गाव तुमचं? बोरगाव बोरगाव. जालन्याजवळ. जालना जवळचे तुम्ही. 25 वर्ष झालं तुम्ही सेवा करताय भक्तांची, सगळ्यांची वारकऱ्यांची सेवा 25 वर्ष झालं तुम्ही करताय म्हणजे. पण काय काय अनुभव आहे या वर्षी वारीचा? अनुभव ते आता तेवढं केल्याशिवाय आम्हाला तेवढं करमतच नाही. करमतच नाही. काय? सेवा हा. सेवा करणं ते तुमचा आता हात. आता आमचे वय नाही काय नाही, पण आम्ही काय करतो, कोणी देऊ ना देऊ बरोबर. किंवा किंवा कोणी गरीब असू, माझ्याजवळ नाही बाबा, सेवा करू. वा, वा, वा. पद्धत. छान बाबा, छान. रामकृष्ण हरी बोला. जय हरी जय हरी, जय हरी, जय. चला खूप छान वाटलं बाबा. तुम्ही हे जे मी पाहतोय ना तुमची कामं, तुम्ही मागास धरून कमीत कमी 50-1 लोकांना हे केलं असं मी पाहतोय. खरं तुमचं कार्य खूप मोठं आहे बाबा. करतो बा. विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे माझी, तुम्हाला यश मिळो बरं का. अरे आरोग्य तुमचं नीट राहो. जय हरी, जय हरी. चला रामकृष्ण रे बाबा. जय हरी. Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.